परिवर्तन संस्थेचे दरवर्षी 20 दिवस देणारे असे सर्व सन्मान्य 54 कार्यकर्ते आणि त्यांची प्रेरणा असलेला असा हबप सचिन दादा, या शिबिराला उपस्थित असलेले सर्व मुलं, त्यांचे पालक, परिसरातले पंचक्रोशीतले खूप आदरणीय जनमान्य लोक इथं उपस्थित आहेत। स्नेहालयाचे विश्वस्त आणि आमचे पालक किरीटी मोरे सर खास पुण्याहून आलेत। अभंग प्रतिष्ठानचे परिवर्तन सारखंच एक दुसरं प्रतिरूप म्हणूयात आपण, पण शिक्षण आणि अध्यात्म यांना जोडणारं काम करणारा असा विकास कंद आमचा बंधू, तो सुद्धा इथं आहे। त्याचबरोबर या पंचक्रोशीतले आणि या शिबिरामध्ये अनेक जणांनी मदत केलेली आहे। बाविस्कर सर आहेत, सगळ्यांचा सन्मान इथे झाला। आपल्या सर्वांना मी मनापासून अभिवादन करतो आणि खास करून 600 किलोमीटरवरून प्रवास करून इथं उपस्थित असलेले माझे प्रेरणादायक, अनेकदा ज्यांची कविताही प्रेरणा बनते, त्यातली काही ओळी, त्यातली काही वाक्य, असे कवी फार थोडे राहिलेत आणि आजच्या काळात तर कमीच आहेत। आपण जे दाखले देतो ते मागच्या काळातले असतात, पण आजच्या काळातही ज्यांची कविता प्रेरणा देते, बळ देते, दिशा देते, असे कवी म्हणजे माननीय इंद्रजित सर इतक्या लांबून प्रवास करून इथं आलेत। तर आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम खूप मनापासून अभिवादन करतो। परिवर्तन संस्थेनं या ठिकाणी अनुराधाताई भोसले पुरस्कार हा स्नेहालयाला दिलेला आहे। मी स्नेहालय परिवाराच्या वतीनं त्याचा या ठिकाणी स्वीकार केलाय, मी आणि आमच्या किरीटी मोरे सरांनी। तर या पुरस्काराच्या, खरं तर हा पुरस्कार मी एक प्रतिनिधी आहे। जसं सरांनी सांगितलं की स्नेहालय हे टीम वर्क आहे आणि त्या टीम वर्कच्या कडनं मी एक प्रतिनिधी म्हणून इथे उभा आहे। काम हे सुरुवात कोणाच्या तरी एकाच्या डोक्यात येत असते कल्पना, कोणाला तरी एकाला प्रेरणा होते आणि मग ती दिंडी सुरू होते। दिंडीत अनेक वारकरी सहभागी होत असतात आणि ती दिंडी पंढरीकडे चाललेली असते। तर त्या दिंडीचा नक्की करता कोण म्हणायचं, ते सगळे चालणारे वारकरी जे एक मनामध्ये एक ध्येयवाद घेऊन, एक ईश्वराची भक्ती घेऊन चालत असतात एका दिशेनं आणि एकमेकांचे हात धरून चालत असतात। त्या सर्वांची ती दिंडी असते। तसं हे स्नेहालय असंख्य वारकऱ्यांचं आहे, असंख्य कार्यकर्त्यांचं आहे आणि सगळे आम्ही बरोबर चाललो आहोत। पण बऱ्याचदा सुरुवातीपासून मी त्या कामामध्ये असल्यामुळे आणि जरा जास्त हिंडता फिरता राहिल्यामुळे मला प्रतिनिधित्व करायची संधी जरा जास्त मिळते। त्याच पद्धतीने आज मी या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे, भोसले पुरस्कार, त्याचा स्वीकार या ठिकाणी परिवर्तनच्या वतीनं दिला जाणारा तो पुरस्कार मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे। तो सर्व टीमच्या वतीनं स्वीकारलाय आणि आमच्या टीमची निवड, स्नेहालयाची निवड या पुरस्कारासाठी परिवर्तनच्या टीमनं केली, याबद्दल सुद्धा मी विशेष धन्यवाद आपल्याला देतो। हा फक्त स्नेहालयाच्या कामाचा गौरव नसून स्नेहालय ज्या समाज घटकांसाठी काम करतं, तर त्या समाज घटकांच्या वेदनेला तुम्ही दिलेला प्रतिसाद आहे किंवा तुम्ही व्यक्त केलेली ती समवेदना आहे, सहवेदना आहे, असं मी मानतो आणि म्हणून या पुरस्काराचं मोल हे खूप मोठं आहे। बऱ्याचदा पुरस्कार असतात, एखादा धनिक व्यक्ती असतो आणि तो कोणाच्या तरी स्मरणार्थ किंवा असा पुरस्कार देत असतो आणि त्याच्यासाठी तो इव्हेंट असतो। पण मला माहिती आहे की परिवर्तनचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते स्वतःचं योगदान इथं देत असतात। मी किल्लेदार सरांना भेटलो आणि आल्यापासून त्यांच्या सतत संपर्कात आहे, तर मी पाहतो की ते किती तळमळीने हे सगळं करत असतात, जसं काही घरचं कार्य आहे। आणि म्हणून हे जे तुमचा जो हा पुरस्कार आहे ना, याच्यामध्ये प्रत्येकाचा घाम आणि रक्त, त्याचा वास आहे त्याला, आणि म्हणून मी त्याचा खूप विनयानं आणि आदरानं स्वीकार करतो आणि मी खरंच सांगतो की हा पुरस्कार आमच्यासाठी फार प्रेरणादायक आहे। तर आता हा पुरस्कार दिलेला आहे त्या निमित्ताने आणि एकूण थोडं सध्याच्या एक सामाजिक स्थितीविषयी काही संवाद आपल्याशी करणं हे मला खूप औचित्याचं वाटतं। NH4 वरून बऱ्याचदा जायचा योग येतो, कारण बेळगावला स्नेहालयाचा एक स्पर्श नावाचा प्रकल्प आहे जो मतिमंद आणि स्वमग्न मुलांसाठी तिथं काम करतो। पण त्याच्या आतमध्ये काही किलोमीटरवर एक कौलगे गावामध्ये इतकं चांगलं काम हे उभं राहिलेलं असेल याची कधी मला कल्पना नव्हती। इथल्या भोसले परिवाराचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीची काही ना काही किंमत ही असतेच। तर आपल्या गावासाठी, आपल्या मातीतल्या लोकांच्यासाठी काहीतरी विधायक घडावा असा विचार थोडे लोक करतात
आणि त्यातूनही फारच थोडे लोक असं सर्वस्व विश्वासाने देतात आणि मदतही करत राहतात आणि परत ते कशामध्येच नसतात. तर असे दाते मिळणं ही एक भाग्याची गोष्ट असते. तर ती या परिवर्तन संस्थेला लाभली, कारण याचे कार्यकर्ते सगळे निस्वार्थ भावाने इथं काम करतात. आणि मला खूप आनंद वाटतो की सचिन सारखा कार्यकर्ता त्यांनी वाहून घेतलाय या कामाला. त्याचं एक पाय पुण्यात आहे, पण त्याचं सगळं हृदय त्यांनी या परिवर्तन संस्थेमध्ये आणि तुमच्या या परिसरामध्ये ठेवलंय. या मुलांच्यासाठी तर खूप मला महत्वाची गोष्ट वाटते की तुम्ही या शिबिरामध्ये आज इथे आलेला आहात आणि हे शिबिर 5 दिवसांचं शिबिर आहे. आता तुमच्या आयुष्याचा प्रवास ऑलरेडी सुरू झालेला आहे. या प्रवासामध्ये जसं सरांनी सांगितलं की आम्ही याला विरजण म्हणत नाही, तर आम्ही याला साठवण म्हणतो. याला आम्ही एक वेगळा शब्द वापरतो, मुरवण म्हणतो. तशी ही मुरवण त्यांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर खरोखरच आहे, आयुष्याच्या प्रवासामध्ये सर्वात परिणाम करणारी कोणती गोष्ट असते तर ती असते विचार. आणि विचार दिसत नाही, तो आतमध्ये असतो. विचारांची एक प्रक्रिया आतमध्ये चालू असते आणि आपण अनेक ठिकाणाहून विचार घेत असतो. शाळेत घेतो, कुटुंबात घेतो, समाजात घेतो, टीव्ही लावला की घेतो, मोबाईल चालू केला की काही ना काही विचार मिळत असतात. पण सगळं बाजूला ठेवून तुम्ही जेव्हा इथे येता आणि जाणीवपूर्वक काही विचारांचा स्वीकार करण्याचं ठरवून इथे येता आणि एकमेकांबरोबर राहता, तर माझी खात्री आहे मुलांनो की तुम्हाला ही जी शिदोरी आहे ती फार लांबच्या प्रवासामध्ये आयुष्याच्या कामी येणार आहे. आणि 10 वर्षांनी 15 वर्षांनी तुम्ही जेव्हा मागं वळून बघताल की तुमचं आयुष्य वेगळं आहे आणि तुम्ही ज्या परिसरात राहिलात, पण जी मुलं या शिबिरापर्यंत नाही पोहोचली, त्यांचं जीवन, त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एक उत्तम मार्ग निवडू शकलात. त्याचं कारण म्हणजे इथे मिळालेली शिदोरी ही तुमच्यासाठी खूप महत्वाची. मी पालकांचं पण अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या मुलाला इथं पाठवलं. आजकाल हे फार अवघड आहे. तुम्ही जर मुलाच्या हातातला मोबाईल हिसकून घेतला आणि त्याला जर सांगितलं अभ्यास कर, टीव्ही बघू नको, कार्टून बघू नको, तर ते मुलं हल्ली काय टोकाला जाऊन काय पाऊल उचलतील याबद्दल भाष्यच न केलेलं बरं. पण ते टोकाला जातात आणि घरातून निघून जाण्यापासून ते या जगातून निघून जाण्यापर्यंत सगळे प्रकार आपल्या अवतीभोवती घडतायत. आणि अशा स्थितीत 5 दिवसांसाठी मुलं इथं विश्वासाने तुम्ही आणलीत. त्याचं कारण तुमची सुद्धा परिवर्तनवर श्रद्धा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इथं आल्यानंतर जे घडेल ते उत्तम घडणार आणि चांगलं घडणार. असाच विश्वास आणि श्रद्धा तुमची परिवर्तनवर कायम राहिली पाहिजे. आणि हे 54 लोक आहेत, त्याचे 100 व्हायला कदाचित हे पालकांनी पण मदत केली पाहिजे, म्हणजे हे काम अजून मोठं होईल आणि विस्तारेल असं मला वाटतं. आता मी जे थोडंसं बोलतो तर माझ्या शब्दामुळे कदाचित ते तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, इथे लहान मुलं आहेत आणि असे शब्द नाहीच बोलायला पाहिजे. आपल्याला माहितच नाही आपली मुलं कधीच मोठी होऊन गेली. ज्या क्षणी त्यांच्या हातामध्ये हा मोबाईल आलेला आहे ना, त्या क्षणी ते आपल्यापेक्षा फार मोठे झालेले आहेत. आपल्याला माहित नाही की मुलं मोठी झाली. आणि आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तर आमच्याकडे आता आम्हालाही सांगताना बरं नाही वाटत, पण आता सांगतोच की आत्ताच मी येत होतो, मागच्या आठवड्यामधली एक केस आहे ती अजूनही चाललीच आहे. आमच्याकडे एक केस आली की एक अल्पवयीन मुलगी, ही जवळपास 7.5 महिन्याची प्रेग्नंट, आणि ती आमच्याकडे आलेली होती. आणि एका रेडिओलॉजिस्टनी फोन केला की एक अशी अशी मुलगी आहे, ती केस तुमच्याकडे येईल. तर आम्ही म्हणालो की आम्हाला त्या केसचा नंबर द्या. मग त्याने आम्हाला एक मोबाईल नंबर दिला मुलीच्या वडिलांचा. मग आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी फोन कट केला. मग सतत ते फोन कट करायला लागले. मग आम्हाला जरा काळजी वाटायला लागली त्या मुलीची, कोण जी आहे ते. आम्ही तिला पाहिलं नव्हतं, कोण काय माहित नव्हतं. मग आम्ही ते पोलिसांचं थोडीशी मदत घेतली ओळखीनं, कारण केस दाखल केल्याशिवाय पोलीस नाही अशा कामात मदत करत. पण त्यांनी आम्हाला लोकेशन दिलं. त्या लोकेशनवरून आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि मग फॅमिलीला भेटलो, बोललो आणि त्यांना सांगितलं की ते बऱ्याच जागी जाऊन आले होते आणि पोलीस सगळ्या ठिकाणी लोक सांगायचे की आता या परिस्थितीमध्ये काही गर्भपात करणे किंवा अशा गोष्टी शक्य नाही. आता तिची डिलिव्हरीच करावी लागेल, कारण ऑलरेडी 7.5-8 महिने होऊन गेले. 20 आठवड्यापर्यंत आले असते तर काहीतरी उपाय करता आला असता. आणि पोलीस केस होणार, कारण मुलीचं वय पण कमी होतं आणि ते तयारच नव्हते. आणि मग त्यांच्या मागे आम्ही लागलो. हे लोक रात्री गायब होऊन जायचे, कुठं जायचे काय माहित नाही. आम्हाला वाटायचं अरे बापरे आता काय होतंय, आणि परत आम्ही शोधून काढायचो त्यांना. असा आमचा पाठ शिवणीचा खेळ 7 दिवस चाललेला होता. आणि शेवटी आम्ही त्यांना धरलं आणि कन्व्हिन्स केलं. वडील ऐकतच नव्हते. तर आईनी बाजूला नेऊन सांगितलं की तुम्ही आताच काहीतरी करा आणि या मुलीचा ताबा घ्या, नाही तर हे त्या मुलीला मारून टाकतील सगळे घरातले, खास करून पुरुष लोक. तर आम्हाला खूपच चिंता वाटली. मग आम्ही थोडं पोलिसांचा हस्तक्षेप, बाल कल्याण समितीचा हस्तक्षेप, जे ऍक्टचा वापर, असं सगळं केलं. थोडंसं प्रेम, थोडं प्रेशर, थोडा दिलासा
असं सगळं करून आम्ही पोलीस केस नोंदवली आणि मग आम्हाला 2 धक्के बसले. पहिला धक्का असा बसला की ही मुलगी जी प्रेग्नंट होती ती तिच्या आजोबांकडूनच होती, आणि दुसरा भयंकर धक्का असा बसला की या मुलीचं वय फक्त 10 वर्ष 8 महिने होतं. मी तुम्हाला म्हणून सांगतो की आपल्याला माहितच नाहीये की आपली मुलं मुली फार मोठे होऊन गेलेले आहेत, फक्त आपल्याला माहित नाहीये ते अजून. आणि म्हणून मी जे बोलतो त्याच्यामुळं तुमच्या म्हणजे असं वाटू देऊ नका की काय कदाचित हे जरा ऐकायला नको होतं, तसं काही नाही राहिलेलं. तर गोष्ट अशी आहे की एका अशा समाजामध्ये आपण राहतो आहोत की आपल्याकडे आजूबाजूला इतकं काही घडतंय, आणि ते जे घडतंय त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो हा फार अवघड महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या घडलेल्या घटनांमुळं आता कामाबद्दल तर आहे, कामाची प्रकल्पांची नावं तुम्हाला स्नेहालयाच्या सांगितली, अजून भविष्यात सुद्धा आमची बऱ्याच गोष्टी चालल्यात. आम्ही म्हणजे न उल्लेख झालेल्या गोष्टी म्हणजे मानसिक आरोग्यावर आम्ही खूप काम करतोय आता. त्याच्यामध्ये मनोबल नावाचं व्यसनमुक्ती केंद्र चालवतोय, आणि आता सगळ्यात जास्त डिमांड आहे की मुलांचे मोबाईलचं व्यसन दूर करता येईल का. ते अफू, गांजा, हशिश, झोपेच्या गोळ्या, विक्स, आयडेस खाणारे, कोरेक्स पिणारे ते जुने व्यसन झाले, पण आता हे हातातला मोबाईल काढून घेता येईल का, त्याच्यावर काय करता येईल, ते चाललंय काम की आपण करू शकतो. मग रस्त्यावरचे जे स्किझोफ्रेनिक पेशंट्स आहेत त्यांच्याबद्दलचं काम खूप चांगलं चाललंय. त्याचबरोबर आम्ही जो ठाणे जिल्ह्याचा आदिवासी भाग आहे शहापूर वगैरे, तिथे कातकरी लोकांच्या सोबत एक छोटंसं काम सुरू केलंय. मी ते कोकणामध्ये पण जागा मिळाल्यात, काम अजून आम्ही जरा सूर शोधतोय काय करायचंय त्यात. पण फोंडाघाटमध्ये एक जागा आहे, बांधकाम जवळपास झालंय. कुडाळमध्ये आहे, पोचरे नावाच्या गावामध्ये आम्ही संस्था शोधतोय की कोणाच्या तरी पार्टनरशिपमध्ये आम्ही काम तिथे करू शकतो. तिथे महिलांना रोजगाराची गरज आहे, बरेच प्रश्न आहेत तिथे सुद्धा. तर अशी वेगवेगळी कामं स्नेहालय करतंय. आणि ज्या परिस्थितीमध्ये स्नेहालय काम करते, रोज वेगवेगळ्या विषयांमधले अनेक अनुभव असे येत असतात की त्या अनुभवांमुळे मती आपली कुंठित होऊन जाते. परवा रात्री संध्याकाळची वेळ होती, नगरला यायच्या आधी म्हणजे 14 तारखेची, आणि आवरावरी मी चालू केली होती कारण मला इथे कोकणामध्ये यायचं होतं. आणि अचानक माझ्या घराच्या मागच्या मैदानामधून खूप आरडाओरडा ऐकू आला. तर अंधार होता, थोडंसं पावसाळ्यासारखं वातावरण होतं, तरी पण मी तो आरडाओरडा काही थांबला नाही, म्हणून मग मी आणि माझी पत्नी आम्ही तिथे गेलो. पाहिलं तर एक मुलगा आणि मुलगी गप्पा मारत बसले होते, आणि त्यांना बऱ्याच पोरांनी धरलेलं होतं. आणि ते मुलगा मुलगी फक्त गप्पाच मारत बसले होते. आणि त्यांचं म्हणणं असं की हा जो मुलगा आहे हा अमुक धर्माचा आहे आणि ही मुलगी तमुक धर्माची आहे, आणि हे इथं लव जिहादचं प्रकरण चाललंय, आणि म्हणून त्या मुलाला बेदम मारलेलं होतं. आणि किती 16-17 वर्षाचा मुलगा असेल, आणि साधारणपणे त्याच्याच वर्गात शिकणारी ती मुलगी असेल. ते गप्पाच मारत बसले होते फक्त. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही, त्यांचं घरही जवळच होतं. पण त्याला मुलाला इतकं बेदम मारलं, आणि त्यानंतर त्याला अमुक सध्याच्या ज्या पॉप्युलर घोषणा आहेत त्या द्यायला लावत होते. मग आम्ही हस्तक्षेप केला. हस्तक्षेप केल्यावर आम्ही त्याला वाचवलं, पोलिसांना बोलवलं. तर पोलिसांनी सांगितलं की आता याच्यात काही करता येणार नाही, मुलीने कंप्लेंट दिली तर करता येईल. पण मुलीला त्या लोकांची नावही माहीत नव्हती जी तिथं लोक आले होते आणि मारहाण करत होते. आणि त्याच्यानंतर खूप पाठपुरावा करून सुद्धा मुलीच्या घरचे म्हणले की कंप्लेंट करण्यात अर्थ नाही. मुलगा म्हणला मी तर मरेलच, मला तर कंप्लेंट करण्यात काहीच इंटरेस्ट नाही, मला खूप मारहाण झाली, त्याचं हाड मोडलं, डोक्याला इजा झाली. आणि लोक आम्हाला सांगत होते की अहो तुम्ही आपल्या धर्माचे असून आपल्याला साथ कशी देत नाही, बघा बरं दुसरे लोक कसे दुसऱ्या लोकांना साथ देतात त्यांच्या धर्माच्या लोकांना. ते सगळं बघून आम्ही हतबुद्ध झालो. आपण कोणत्या काळामध्ये राहतो आहोत, आपण खरंच 21व्या शतकात राहतोय का आपण खरंच 18व्या आणि 17व्या शतकाकडे परत वाटचाल करतोय, हे काही कळेना. कारण इथे आपलं माणसांचं जे जगण्याचं स्वातंत्र्य आहे ते आता पूर्ण बंदित झालेलं आहे. आणि सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो, ती परिस्थिती पूर्ण सामाजिक आशयाने तुम्ही त्याकडे बघा की भारतामध्ये 3,20,00,000 मुलं अनाथ आहेत किंवा एक पालकत्व असलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर यातली किती मुलं संस्थांमध्ये आहेत किंवा ज्या आमच्यासारख्या स्नेहालय सारख्या संस्था आहेत, तर त्याची आकडेवारी जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की फक्त 2.25 मुलं कुठल्या तरी इन्स्टिट्यूशनल सेटअपमध्ये आहेत. मग बाकीची मुलं कुठे आहेत, बाकीची मुलं कुठे आहेत याचा शोध आपल्यासारख्या पालकांना खरं आश्वस्त किंवा नागरिकांना आश्वस्त करणारी गोष्ट आहे की ही मुलं, त्यांना नावं पण नीट नाहीत, आपण त्यांना राजू किंवा बाळू म्हणतो, आणि ती रस्त्यांवर आहेत, ती बालकामगार म्हणून काम करतायत, ती देह वापरामध्ये वापरली जात आहेत, ती घरकामात वापरली जात आहेत, त्यांची तस्करी होते. आणि या सगळ्याबद्दल आपल्या देशामध्ये काही बोललं जातं का?
आता आपल्या देशामध्ये एक मोठा राजकीय उत्सव झाला, म्हणजे अजूनही तो चालू आहे बऱ्याच ठिकाणी, पण कुठेतरी अशा मुलांबद्दल तुम्ही काय ऐकलंय का की ही बेपत्ता मुलं कुठे आहेत? दरवर्षी भारतामध्ये तुम्हाला माहिती करोना येऊन गेला. 2014 मध्ये भारतामध्ये जवळपास 7,500 मुलं दत्तक गेली आणि आपण जर पाहिलं ही संख्या घटत 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 मागच्या वर्षी 3200 मुलं दत्तक गेली आणि मध्ये करोना येऊन गेला. करोनामध्ये तर तुम्हाला माहिती की लाखो लोक मेले, त्यांची मुलं अनाथ झाली. कुठे गेली ही सगळी मुलं? आपल्याला, आपण या देशात राहतो, आपल्याला असा प्रश्न पडतो का की आपली मुलं कुठे गेली असतील बरं? ही भारतातली मुलं म्हणजे अमूल्य संपत्ती आहे ना. आपण लहानपणापासून ते वाक्य ऐकलेले, जे ऐकून वापरून वापरून गुळगुळीत झाले, ते म्हणजे मुलं देशाचं भविष्य आहे, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. कुठे गेली आपल्या देशातली फुलं? आपण खूप चिंता करतो की ते सियाचीन मध्ये 1 स्क्वेअर फूट जागा का 2 स्क्वेअर फूट जागा ही चीनने बळकवली आणि तिथे हे झालं. मग आपण खूप चिंता करत असतो की पाकिस्तान काय करतोय. पण तुमच्या देशातले माणसं दरवर्षी आकडेवारीनिशी सांगायचं झालं तर साधारणपणे आता 3 लाख मुलं ही जगाच्या बाजारपेठेमध्ये देह व्यापारासाठी विकली जातात भारतातली. दरवर्षी 18 लाख मुलींची गर्भावस्थेत हत्या होते. आपल्या इथे देशामध्ये सगळे कायदे आहेत. PCPNDT नावाचा कायदा आहे, गर्भलिंग चिकित्सा कायदा, पॉक्सो नावाचा कायदा आहे 2012 पासून. पण आपण पाहतो की बाललैंगिक शोषणाची प्रकरणं इतकी वाढलेली आहेत की मागच्या एका वर्षामध्ये नोंदली गेलेली प्रकरणं 3.5 लाख आहेत आणि त्याच्यापेक्षा जी नोंदलीच गेली नाहीत, कारण आपल्या देशामध्ये 90% गुन्हे नोंदलीच जात नाहीत. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी यायच्या आधी पाहिलं की एका मुलाला खूप बेदम मारहाण केली होती, कारण की तो लव जिहाद करतोय असं काहीतरी संशय ठेवून. तर हा गुन्हा नोंदलाच नाही गेला. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की योगायोगाने आम्ही कन्व्हिन्स करू शकलो, आम्ही पोहोचू शकलो त्या मुलीपर्यंत, म्हणून आम्ही त्या मुलीला ताब्यात घेतलं, गुन्हा नोंदवायला लावला. ती अल्पवयीन लहान मुलगी होती, जी गर्भवती होती, ती एक लहान मुलगीच होती ऍक्च्युअली, तिला बाळ होणार होतं. तर आता आम्ही त्याच्यात हस्तक्षेप केला म्हणून केलं. पण अशा किती धावणाऱ्या पळणाऱ्या संस्था आहेत या भारत देशामध्ये. मग काय होत असेल अशा शेकडो केसेसमध्ये? तर विचार करा की या सगळ्या स्थितीमधनं आपण चाललेलो आहोत. या सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला एक नागरिक म्हणून काम करण्याची फार आवश्यकता आहे. आपण आपल्या मुलांना एका चांगल्या संस्कारामध्ये वाढवायचा प्रयत्न करतो, पण मला असं वाटतं की त्यांना आपण चांगल्या नागरिकत्वाचे संस्कार द्यायला सुद्धा भाग पाडलं पाहिजे. थोडंसं त्यांना सक्रियता दाखवली पाहिजे. आपण खूप घाबरतो. आता चांगले विचार घेऊन जेव्हा मुलं बाहेर जातात अशा एखाद्या शिबिरांमधनं किंवा चांगले विचार ऐकून जेव्हा ते विचार करतात की अरे आपण काहीतरी करू, तेव्हा आपलं पहिलं वाक्य काय असतं पालकांचं? म्हणजे मी तुम्हाला उद्देशून बोलत अजिबात नाहीये, मला माहिती आहे तुम्ही खूप जागृत पालक आहात. आपण एक जनरल समाजाला समोर ठेवून आता या ठिकाणी बोलतो आहोत. तर आपण काय म्हणतो, अरे बाबा तुझे विचार फार चांगले आहेत, तुला दुसऱ्याला मदत करायची, तुला करुणा येते, तुझ्या मनामध्ये दया आहे, तुझ्या मनामध्ये आपुलकी आहे, तुझ्या मनामध्ये समाजाच्या जाती, कुठल्याही माणसाच्या बद्दलचा जाती भेदाचा भेदभाव तुझ्या मनामध्ये नाहीये, सगळं चांगलं आहे. पण तू काय कर, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ना तू मोठा झाल्यावर कर. मुलगा म्हणतो की मी झालोय मोठा, आता मला थोडस तरी काहीतरी करता येते. आपण म्हणतो नाही, आत्ता नाही, आत्ता तू फक्त अभ्यास कर, पायावर उभा राहा आणि मोठा झाल्यावर कर. मोठा झाल्यावर कर म्हणजे काय, तर करू नको, तू तुझं बघ, असं त्यातला कंसातलं वाक्य असतं. मला असं वाटतं की आजूबाजूला जे घडत असतं त्याच्यामध्ये मुलांना काय वाटतं याच्याबद्दल पण मुलांशी बोललं पाहिजे आणि त्या मुलांना जर काही करायचं असेल तर ते करू दिलं पाहिजे. इथून गेल्यानंतर मुलांनी निदान, आता मला कळलं की बेळगावची मुलं आहेत, अमरावतीचे सर आले आहेत, म्हणजे कुठून कुठून शिबिराला मुलं आलेली आहेत तिथे. फार भारी गोष्ट आहे बरं का. आत्ताच्या काळामध्ये हे फार दुर्मिळ चित्र आहे आणि इथे काही करमणूक काही नाही, इथे फक्त तुम्ही एकमेकांकडनं शिकताय आणि अनेक लोकांकडनं शिकताय, ही खूप भारी गोष्ट आहे. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावात जाताल, घरी असताल, त्यावेळेला निदान रविवारच्या दिवशी 2 तास तुमच्या परिसरातल्या गरीब मुलांना तुम्ही शिकवू शकता का? प्रत्येक गावात झोपडपट्टी आहे, भटक्या विमुक्तांची घरं आहेत, दलित वस्ती आहे, बांधकाम कामगार सापडतात, त्याच्यातले 10, 5, 2, 3, 4 मुलांना घेऊन आपण छोटंसं शिक्षणाचा प्रयोग करू शकतो का? घराच्या पडवीत एक छोटी जागा दिली, लाईट लावला, तिथे त्या मुलांना वह्या पुस्तकं दिली, पाणी ठेवलं, टॉयलेट थोडंसं वापरण्याची सुविधा करून दिली आणि शिकवा सांगितलं. जेवढं या मुलांना येतं तेवढं ते दुसऱ्या मुलांना शिकवतील. हे प्रयोग आपण करून पाहिले पाहिजे. कारण देण्यासारखी गोष्ट एकच आहे, ती म्हणजे ज्ञान आणि शिक्षण. शिक्षण एक कॅटलिस्ट आहे आणि शिक्षणाची प्रेरणा किंवा इच्छाशक्ती जागृत करणं ही जगातली सगळ्यात मोठी देणगी आहे, जी तुम्ही गरीब विद्यार्थ्याला किंवा मुलाला देऊ शकता. तर ती आपली मुलं पण देऊ शकतात. त्यांच्यामध्ये ती जाणीव आपण आत्तापासून अशी जोपासत ठेवली पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांना अशाच प्रकारच्या शिबिरांमध्ये, अशाच प्रकारच्या उपक्रमांमध्ये पाठवलं पाहिजे. मी जेव्हा तरुण होतो, तरुण म्हणजे
आजही मी तरुणच वाटतो, मी स्वतःला तरुणच मानतो. पण जेव्हा मी या मुलांच्या वयामध्ये होतो, 12वी मध्ये होतो, त्यावेळेला मला कळलं की शिबिराची माहिती वाचली होती मी. बाबा त्यांच्याकडे 15 मे ते 22 मे आता शिबिर चाललेले आहे. सोमनाथ मध्ये ते शिबिर असायचं आणि देशभरातली येडी मुलं, येडी म्हणजे काय की ज्यांना दिवसा स्वप्न पडतात आणि स्वप्नांमुळे ज्यांची झोप उडालेली असते, स्वप्नांमुळे ज्यांना झोप लागत नाही, असे लोक, तरुण लोक म्हणजे येडे लोक, तर असे भारतभरातले येडे लोक तिथे एकत्र यायचे, तरुण पोरं. आणि ते एकमेकांशी बोलायचे आणि आपल्याला कळायचं की अरे देशात सगळीकडे काय काय चाललंय. आणि ही मुलं योजना करायची, की बाबांचं भाषण असायचं आणि देशभरातली मोठी मोठी माणसं पोरांना भेटायची. मग त्याच्यात डॉक्टर एस एन सुब्बाराव भेटायचे, अनेक सामाजिक परिवर्तनाची कामं करणारी कार्यकर्ते भेटायचे. आणि मग ते या पोरांना त्यांचे 2 प्रश्न असायचे पोरांचे. कोणते 2 प्रश्न? बदल तर खूप घडवायचा आहे, पण पैसे कुठने येतील आणि माणसं कुठने येतील. आणि मग ह्या लोकांना हे लोक सांगायचे की अरे पैसे आणि माणसं हा प्रश्न नाहीये, प्रश्न आहे कल्पनांचं दारिद्र्य. ज्याच्याकडे कल्पनांची समृद्धी असते त्याला हे वास्तवातलं दारिद्र्य काही त्रास देत नसतं. बरोबर तो मार्ग काढतो माणूस आणि तो संसाधनं मिळवतो, माणसं मिळवतो. आणि तुमच्याकडे एक इतरांना प्रेरित करेल, भारून टाकेल अशी पॅशन जर असेल, असा ध्येयवाद जर तुमचा चांगल्या दर्जाचा असेल, तर निश्चितपणे तुम्ही चालायला सुरुवात करा, लोक मागणं येत राहतात. आपण पाहतो गांधीजींच्या क्लिप्स आहेत जुन्या. गांधीजी दांडी यात्रेला कसे तरातरा निघायचे, लोक तर बसलेले असायचे, पण ते उठून चालायला लागले की त्यांच्या पाठीमागे लोक चालायचे. म्हणजे गांधीजींच्या सिनेमात पण रिचर्ड ॲटनबराच्या तुम्ही ते पाहताल आणि जे मूळ गांधीजींच्या खूप क्लिप्स उपलब्ध आहेत, तर त्याच्या पाहिल्या तरी तुमच्या लक्षात येईल की ते उठतात आणि चालतात आणि लोक पण मागणं झपाझपा चालायला सुरुवात करतात. तर चालायला लागतं, वाट बघून चालत नाही संसाधनांची. जो आपल्या कल्पनेसाठी जे तुमच्याकडे उपलब्ध संसाधन आहेत ती वापरून जो काम करतो त्याला या गोष्टी सगळ्या मिळत असतात आणि या गोष्टीतून मार्ग निघतो. आणि मग आम्ही काय, स्नेहालय एक काम आहे खरं आहे, पण आता आम्ही जास्त काम इतर बऱ्याच संस्थांसाठी करतो. आम्हाला असं वाटतं की एकटं स्नेहालय असून उपयोग नाही, अनेक संस्थांची गरज आहे, अनेक ध्येयवादी कार्यकर्त्यांची या देशाला आणि समाजाला गरज आहे. आपल्या देशामध्ये 68 कोटी तरुण लोक आहेत आणि आपण कित्येक वर्ष वाट बघतोय की आता सरकार नावाची संस्था येऊन आपला सगळ्यांचा उद्धार करणार आहे. म्हणून आपण आपल्याकडे रोज योजना येत असतात आणि आपल्याला वाटतं आता या योजनेतून आपला उद्धार होणार आहे खूप आपल्या देशाचा किंवा समाजाचा. खरं तर आपण पाहतो की त्याच्यामध्ये थोडंसं सत्य आहे आणि बराचसा फोलपणा आहे. पण आता खरंच काय काय होऊ शकतं बरं प्रॅक्टिकली? आपल्या देशातल्या 68 कोटी तरुण लोकांनी जर असं ठरवलं की पहिली गोष्ट आम्ही आमचं जीवन स्वतःच्या पायावर उभं करू, आम्ही चांगल्या नीतिमत्तेनं जगण्याचा निर्धार करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फक्त दुसऱ्या एका माणसाला त्याचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करतो, एवढा संकल्प जरी आपण तरुण लोकांना दिला तर ह्या देशामध्ये काही लगेच जादूची कांडी फिरल्यासारखा बदल होऊ शकणार नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की बदल होण्याची आशा आणि बदलाची एक इच्छा ही सगळ्या देशामध्ये जागृत होईल आणि लोकांना कमीत कमी आशावादी वाटायला लागेल, जे आज निराशवादी वाटते. आपण बघतो की माणसं का शेतकरी आत्महत्या करतो, त्याला वाटतं की ह्या तर बदलणार नाहीये, तो आशा सोडून देतो, जो आशा सोडतो तो आत्महत्या करतो. तर मला असं वाटतं की बदलाची आशा आपण निर्माण करू शकतो आणि आम्ही बरेच उपक्रम केले. आम्ही 2021 मध्ये एक भारत बांगलादेश किंवा अहमदनगर ते नोआखाली अशी एक सद्भावना सायकल यात्रा काढली आणि त्या सद्भावना सायकल यात्रेचं औचित्य म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. मग अमृत महोत्सवात खूप इव्हेंट होत होते सगळीकडे. आम्ही असं ठरवलं की आपण तरुण लोकांना वेगवेगळी बदल घडवणारी माणसं दाखवू आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था दाखवू आणि मग 6 राज्य आणि 2 देश यांना जोडणारी अशी एक सायकल यात्रा आम्ही काढली. आणि याच्यामध्ये 150 तरुण पोरं आली. बहुतांशी महाराष्ट्रातली होती, पण केरळची पण होती, ओरिसाची पण होती, बंगालची पण होती, सगळीकडची काही प्रातिनिधिक मुलं आणि मुली त्याच्यामध्ये होत्या. आणि मग यांनी सगळ्या देशभरात फिरले, कार्यकर्त्यांना भेटले आणि त्यांचं पर्स्पेक्टिव्ह बदललं, विचार करण्याची पद्धत बदलली. आज आपल्याला जर विचारलं देश कोण बदलतो तर आपण लगेच मुंबई किंवा दिल्लीकडे बघायला लागतो. मुलांनाही तसंच वाटत होतं. पण मग त्यांना आम्ही घेऊन बेहरागोराच्या जंगलात गेलो झारखंडमध्ये आणि तिथे एक बाई आहे जमुना टुडू, तिला भेटायला म्हणून मुलांना आम्ही घेऊन गेलो. मुलं म्हणले की ह्या बाईचं काय, हिला का भेटायचं, आपण तर जरा मोठ्या लोकांना भेटलं पाहिजे. आम्ही म्हणलं की आपण या बाईला पण भेटलं पाहिजे, कारण या बाईंनी 10,000 हेक्टर समृद्ध जंगल वाचवलेले. तर त्याचं कारण असं होतं की अख्ख्या जंगलामध्ये आपण पाहतो की जंगल कायद्याची वाट लागली. ठेकेदार, पुढारी, महसूलचे लोक हे सगळ्यांनी मिळून जंगल कापून कापून एक वाळवंट भारतामध्ये तयार करायचं काम चालवलेले. एकीकडे खूप झाडं लावायचं खूप काम चाललंय आणि दुसरीकडे असलेली समृद्ध जंगल काटली जात आहेत सगळी.
आणि ह्या बाईंनी त्याच्या विरुद्ध खूप लढाई केली. तिच्यावर जवळपास 18-19 वेळा हल्ला झाला. ते सगळ्या माफियाकडनं, जंगल माफियाकडून तिचे हाडं तुटले. आणि तरी ती बाई परत परत ती लढाई करत राहिली. तर आम्ही म्हणले की त्या बाईला भेटलं पाहिजे. मग आम्ही त्या बाईला भेटायला गेलो आणि ती बाई काम करत होती इतर आदिवासी बायकांबरोबर. तिच्या झोपडीत आम्ही गेलो आणि तिने सांगितलं की तुम्ही हे का करता, तुम्ही फार मोठं सोशल वर्क करता असं आमचं कोणतरी म्हणलं. ती म्हणली हे सोशल वर्क नहीं है, ये काम मैं अपने बच्चों के लिए कर रही हूँ. तर लोक म्हणले की तुम्हारे बच्चों के लिए कैसे. ती म्हणे की मेरे माँ बाप ने मेरे लिए बहुत अच्छा जंगल छोड़ा था. अब अगर मैं ये काम नहीं करूंगी, रोकूंगी नहीं ये जंगल कटाई को, तो मेरे बच्चों के लिए क्या बचेगा. तो मैं उनके लिए कर रही हूँ, मैं सोशल वर्क वगैरह नहीं करती. अचानक कोणाला तरी आठवलं की अरे या बाईला पद्मश्री मिळाली 2018 मध्ये. तर तिला म्हणला होती पद्मश्री मिळाली, तुमच्या झोपडीत कुठे टांगलेली दिसत नाही. तर ती म्हणली आहे ना मेरे पास. आणि तिने एका लाकडाचे ढलपे असलेल्या गोणीमधून पद्मश्रीचं सायटेशन काढून दाखवलं. ती म्हणली ये देखो मेरा पद्मश्री. पोरं म्हणली की ये तो बहुत अच्छा है. तो ती म्हणली ये बहुत अच्छा है तो तुम्ही ले जाओ, तुम्हारे पास ही रख दो. मैं क्या बोला अरे मैं क्या करूंगी, बोले यहाँ कोई आता नहीं और मैं काम करती हूँ. आणि मग मुलांना कळलं त्या दिवशी की देश घडवणारी माणसं झोपड्यांमध्ये राहतायत, जंगलामध्ये काम करतायत, झोपडपट्ट्यांमध्ये काम करतायत. ती दिल्ली मुंबईमध्ये बसलेली नाहीयेत आणि तुमच्या माझ्या पैशामधून विमानं उडवत मजा करत नाहीयेत. आणि पर्स्पेक्टिव्ह बदललं. आणि मला असं वाटतं की आपल्या मुलांचं सुद्धा पर्स्पेक्टिव्ह बदलायला पाहिजे. खूप चांगली गोष्ट असते बरं का की धार्मिक असणं. पण धार्मिक असणं आपण देशामध्ये काय पाहतो की धार्मिकता आणि आध्यात्मिकता यातलं अंतर फार असं निसरड आहे. आपण आध्यात्मिक असलं पाहिजे, वी मस्ट बी स्पिरिच्युअल. पण धार्मिक असाल तर लगेच पटकन पलीकडे माणसं उडी मारतात. आणि आपण बघतो की प्रत्येकाच्या अनेक लोकांच्या घरात गीता असते, बायबल असतं, कुराण असतं. आपल्या संप्रदायाच्या लोकांकडे गाथा असते, ज्ञानेश्वरी असते, सगळं असतं. पण आपण जर विचारलं की का तुमच्या घरात एखादी भारताच्या घटनेची प्रत आहे का, थोड्या लोकांच्याकडे असते. किंवा आपण घरावर झेंडा लावतो, आपल्याकडे काय गुढीपाडवा असला की गुढी लावतो, सगळं लावतो. पण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला लावायला तिरंगा झेंडा ठेवलाय का. कपाटामध्ये इतक्या साड्या आहेत, इतके कपडे आहेत, इतके कोट आहेत, इतके सूट बूट आहेत, पण एक 10 रुपयाचा झेंडा आणून ठेवलाय का 15 ऑगस्ट 26 जानेवारीला लावायला. आणि तेवढ्या श्रद्धेने आपण तो लावतो का. तर आपल्या देशामध्ये वास्तव काय माहितीये का की आपण सगळे म्हणजे चांगली माणसं आहोत आणि चांगल्या नीतिमत्तेचे सुद्धा आहोत. बरेच लोक आज हे चांगले आहेत आपल्या देशातले, पण खऱ्या अर्थाने आपण अजून भारतीय झालेलो नाही आहोत. त्याचं कारण काय. मी जर इथं म्हटलं की 100 में 90 बेईमान बोलो मेरा भारत महान, तर तुम्ही म्हणताल एकदम खरं बोलले तुम्ही. आपला देश हा 90% चोट्या भामट्यांचा देश आहे. आपले भारतीय लोक फार भामटे. पण त्याच्या पुढे जाऊन जर मी म्हटलं समजा की फलाण्या जातीचे लोक जरा जास्तच बेमान असतात, तर दंगल सुरू होते. कारण का. कारण माझी ओळख ही माझी जात आहे, माझी ओळख हे माझं राष्ट्रीयत्व आजही दुर्दैवानं नाहीये. मला असं वाटतं ही तरुण लहान मुलं आहेत तिथे, उद्याचे नागरिक होणार आहेत. तर त्यांना आपण कुठेतरी हा संदेश द्यायला पाहिजे की आपण पहिले पण भारतीय पाहिजे, शेवटी पण भारतीय पाहिजे. आणि आजच्या देशाचं जर तुम्ही आपलं सगळं चित्र पाहिलं ना, तर आपल्या समोर एक कठीण भविष्य काळ आहे. तुम्हाला माहिती आहे की महाभारताबद्दल बऱ्याच लोकांनी खूप काही लिहिलंय आणि त्याचं एक वर्जन असं आहे की महाभारत हा सूडाचा प्रवास आहे. एक जण एक चूक करतो, दुसरा त्याचा सूड घेतो, तिसरा त्याचा सूड घेतो. आणि आता काय होणार आहे बघा. आता आपल्या देशामध्ये चुकांची मालिका चाललेली आहे. इतके अन्याय अत्याचार होत आहेत. कधीतरी या जगात बदल होतच असतो. मग परत त्याच्यावरतून ती सूड घेतले जातील, मग त्याचे सूड घेतले जातील. आणि मग ह्या सगळ्याचं शेवट काय आहे. आणि आपल्या देशाचं इतकं तुकडीकरण झालेलं आहे. पूर्वी फक्त जातीचे तुकडे होते, धर्माचे तुकडे होते. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फक्त 2 धर्माचे मोठे तुकडे झाले होते, एक भारत झाला, एक पाकिस्तान झाला. आता तर आपल्या देशामध्ये जातीचे, पोटजातीचे इतके तुकडे झालेत. आणि पोटजात सुद्धा भयानक गोष्ट असते. एक वेळ दुसऱ्या जातीच्या लोकांना लोक चांगलं म्हणतात, पण दुसऱ्या पोटजातीबद्दल फारच वाईट बोलत असतात. याचा तुम्ही पण अनुभव घेतला असेल. तर इतका समाजाचं असं तुकडीकरण झालेलं आहे. आणि या पुढच्या काळामध्ये आपण पाहतो आपल्या सगळ्या जे आता निवडणुका होऊन गेल्या, काय स्तर भाषेचा झालेला आहे. आता लोक शिव्यागाळ्या करतात. आता चांगली समृद्ध भाषणं तुम्हाला ऐकायला मिळतात का. पूर्वीचे नेते कसे होते. आता इथे नाथपै होते, मधुदंडवते होते सिंधुदुर्गामध्ये. तुमच्या जिल्ह्यामध्ये पण अतिशय उत्तम, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचारवंत आणि उत्तम माणसं होती. आज काय परिस्थिती. आपण ऐकतो का. चांगल्या दर्जाची भाषणं तरी ऐकायला मिळतात का. आणि मुद्द्यावर काही कोणी बोलतं तरी का. आज आपण पाहतो की महिलांचे अत्याचार पाहतो की काय त्याच्यावर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. कारण
मणिपूरमध्ये काय घडलं किंवा कर्नाटकमध्ये तो प्रज्वल रेवण्णाने काय धुमाकूळ घातला, ह्याच्यावर समाजात काही प्रतिक्रिया असते का? मी ज्या नगर जिल्ह्यातून आलो त्या जिल्ह्यामध्ये एक कोपर्डी नावाच्या गावामध्ये एक बलात्काराचं प्रकरण झालं. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. आणि त्याच्यानंतर खूप मोठा मास मुवमेंट सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये लोक असं म्हणत होते की म्हणजे जे आलेले लोक होते ते यासाठी दुखावलेले होते की विशिष्ट जातीच्या मुलीवर असं कसं काय होऊ शकतं. तर आम्ही सातत्याने या विषयावर काम करतो, मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये भूमिका घेतो, काम करतो. तर आम्ही हे म्हणत होतो की याच्यात खरं दुःखदायक गोष्ट काय, म्हणजे अत्याचार दुःखदायक आहेत की आपल्या जातीतल्या मुलीवर झालंय दुःखदायक आहे. सगळेजण म्हणायचे की आमच्या जातीतल्या मुलीवर अत्याचार झाले तर खपून घेणार नाही, चालणार नाही. मग कंसातलं वाक्य असं आहे की दुसऱ्या जातीतल्या मुलीवर झाले तर चालून जाईल, आम्ही दुर्लक्ष करू, पण आमच्या जातीतल्या मुलीवर अत्याचार झालेले आम्हाला अजिबात चालणार नाही, आणि ते पण दुसऱ्या जातीच्या माणसाने केले तर अजिबातच खपून घेणार नाही. म्हणजे ही काय भाषा? आपण आज स्वातंत्र्याला आज आता 77 वर्ष होऊन गेले, आजही आपण असं म्हणत नाही की समाजात कुठल्याच मुलीवर कुठल्याही जातीच्या धर्माच्या अत्याचार नाही झाले पाहिजे. आपण सगळेजण काय दृष्टिकोनातून पाहतो. निर्भयाच्या केसमध्ये सुद्धा आपण पाहिलं की एक तो अँगल होता की ही मुलगी कोण आहे, हिची जात काय, हिचा धर्म काय, मग ठरणार. आणि आपण पाहतो की बिल्किस बानूच्या केसमध्ये एका बाईवर 13 लोकांनी बलात्कार केला आणि तिच्या लहान मुलीचा मारून खून केला तिथे. आणि त्याच्यानंतर जे बलात्काराचे आरोपी होते इतकी लढाई करून त्यांना शिक्षा झाली सुप्रीम कोर्टापर्यंत. ती बाई लढली, एकटी बाई, आणि तिच्यामुळे शिक्षा झाली. ती शिक्षा झालेल्या लोकांना आपल्या सरकारने माफी देऊन टाकली, त्यांना सोडून दिलं बलात्कारी लोकांना. आता अशा घटना आपण पाहताय तुम्ही आजूबाजूला, तिथे युपी बिहार मधल्या भयानक घटना तुम्ही पाहताय, महाराष्ट्रातल्या भयानक घटना पाहताय. याच्यावर समाज म्हणून आपली काही प्रतिक्रिया असते का? मला हे सांगायचंय की आपण भारतीय नागरिक आणि आपली पुढची पिढी यांना अशा गोष्टींबद्दल घराच्या आतमध्ये आपण बोललं पाहिजे आणि त्यांना काहीतरी प्रतिक्रिया द्यायला शिकवली पाहिजे. काही नाही तर 50 पैशाचं पोस्ट कार्ड तुम्ही पंतप्रधान, गृहमंत्री यांना पाठवायला तर भाग पाडू शकता, सोपी गोष्ट आहे. पण त्यांना तरी कळेल की अरे देशातली लहान मुले या विषयावर काहीतरी लिहितायत, काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत. तर आपल्याला एकीकडे आपण त्यांना चांगलं संस्कारांचं देणं देतोय, पण त्याच वेळी त्यांना एक सजग नागरिक बनवण्यासाठी आपल्याला थोडी कृतीशीलता आपल्यात आणावी लागेल आणि मग ती त्यांच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की खूप मोठा कॅनव्हास आहे सामाजिक प्रश्नांचा. आज सामाजिक प्रश्नांवर काम करणं फार अवघड आहे. प्रत्येक गोष्टीला लायसन्स करून ठेवलंय. अनाथ मुलं सांभाळायचे लायसन्स पाहिजे, नाही तर गुन्हा दाखल होता. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, म्हणजे आजच्या काळात जर कर्मवीर भाऊराव पाटलांनी येऊन अनाथ मुलांचं, गरीब मुलांचं हॉस्टेल परस्पर चालू केलं आणि त्यांनी जर शासनाचा परवानगी घेतलेली नसेल तर हे शासन, म्हणजे आता हे जर तरच्या गोष्टी आहेत, पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण इथे इतके नियम करून ठेवलेत. 1994 साली भारताने युनिसेफच्या सनदेवर सही केली बाल हक्कांच्या, आणि मग खूप नियम बनवून ठेवले. म्हणजे आता गरीब माणसाला काम करणं शक्य नाही, संस्थात्मक काम करणं. तुम्हाला वृद्धाश्रम काढायचा लायसन घ्यावं लागेल, त्याच्यासाठी इतके स्पेसिफिकेशन आहेत. म्हणजे आज माणुसकीच्या भावनेतून तुम्ही दुसऱ्या 2, 5, 10 मुलांना मदत केली तर तो अधिकार सुद्धा आपला काढून घेतलाय. आणि याचं कारण काय? तर अशा प्रकारे लोक जेव्हा मदत करायला लागतात तर त्यांची एक सामाजिक शक्ती तयार होते, त्यातून संस्था तयार होतात. संस्था तयार झाल्या तर त्या राज्य व्यवस्थेला उपद्रव करतात, आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त मतदान करायचं, सगळं काही शासन करणार. पण लक्षात ठेवा की आपल्या नागरी हक्काचा असा संकोच होत चाललेला आहे हळूहळू, आणि आपली जी सामाजिक क्रियाशीलता आहे ती पण मरत चाललेली आहे. आणि म्हणून परिवर्तन असेल, स्नेहालय असेल, अशा सगळ्या सामाजिक संस्थांच्या समोर आव्हान काय? तर आपली सामाजिक कृतीशीलता आपल्याला जिवंत ठेवली पाहिजे, आणि त्यासाठी एकत्र येऊन पण खूप काम करावं लागणार आहे. आज आपलं महाराष्ट्र फार वेगळं राज्य आहे. तुम्ही जर उत्तरेमध्ये फिरलात, म्हणजे पर्यटनासाठी फिरलात तर लक्षात येणार नाही, पण तुम्ही एक सामाजिक पर्यटनासाठी फिरा, आणि जिथे जिथे काही दुर्घटना घडल्या, मोठ्या केसेस झाल्या अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराचे, जा आणि लोकांमध्ये जाऊन फक्त ऐकून या की काय घडलं, पुढे काय घडलं, तेव्हा काय घडलं. तुम्हाला लक्षात येईल की अरे बापरे, आपण किती बऱ्याच जगात राहतोय. म्हणजे 2 देश आहेत, महाराष्ट्र वेगळा देश आहे आणि बाकी उत्तरेतले बिहार, युपी, राजस्थान जाऊन बघा, वेगळेच देश आहेत ते. कारण तिथली सामाजिक स्थिती आपल्यासारखी नाहीये. आपल्या इथं कुठेतरी एक सचिन दादा काम करतो, कुठेतरी एक आनंद झेंडे फासेपारड्यांची मुलं सांभाळतो, कुठेतरी एक सचिन खेडकर ऊसतोडणी कामगारांची पोरं सांभाळतो, आणि याला जातीभेदाचं बंधन नाही. हे सगळे वेगळ्याच जातीचे आहेत. एक फारुख बेग आहे, 80 मुलं सांभाळतो, एकही मुसलमान नाही, सगळी हिंदू मुलं. आता कुणी येत नाही तिथे शिकवायला, म्हणून बिचारा शुभम करो ती देवाच्या प्रार्थना, खरा तो एकच धर्म, तोच शिकवतो.
आपल्याच इथंही घडू शकतं, दुसऱ्या ठिकाणी हे घडत नाहीये, घडू शकत नाहीये. पण म्हणून जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की आपलं एक बेट आहे, उजेडाचं बेट आहे महाराष्ट्र म्हणजे. आणि त्याचं कारण अर्थातच ही तुकोबांची, ज्ञानोबांची एक मोठी संत परंपरा, शिवाजी महाराजांचा आपल्याला मिळालेला वारसा, आणि आपल्यामध्ये एक जो आपला स्वधर्म आहे तो राखण्यासाठी एक थोडा त्याग करण्याची भावना सुद्धा मराठी लोकांमध्ये असते. म्हणून आपलं राज्य थोडं वेगळं आहे. पण हे अंधाराचं राज्य आहे ना, हे फार मोठं आहे. आणि त्यामुळं आपल्याला फक्त आपण चांगले आहोत आणि आपला त्या मानाने बरं आहे याच्यात खुश राहून चालणार नाही. कारण हा जो भविष्यातला सगळा एक राजकारणाचा प्रभाव समाजकारणावर पडतो, आणि समाजकारण हाच राजकारणाचा पाया असतो, हे तुम्हालाही माहिती आहे. पण आपण नागरिक म्हणून व्यक्तच होत नाही. आपण म्हणतो नको बा त्यांच्या भानगडीत मत सुद्धा व्यक्त करायला नको. आता चॅनलवाले फिरत होते सगळीकडे ना, एक चॅनल आहे न्यूज 24, कधीतरी बघा 516 ते चॅनल असतं. सध्या एकमेव चॅनल आहे जे लोकांच्या मुलाखती आणि मतदारांचं मत व्यक्त करतं. बाकी सगळे पुढाऱ्यांच्या मुलाखती घेणारे चॅनल झाले. पूर्वी NDTV होतं, ते गेलं, आता हे एकमेव उरलं. तर ते महाराष्ट्रामध्ये त्यांचं पथक फिरत होतं. तर त्यांनी यावेळेला काय पाहिलं की लोक मतच व्यक्त करत नव्हते. कोणाचा जोर आहे? नाही, सगळ्यांचाच जोर आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाची मतं, कोणामुळं कोणाचं राज्य आलं तर तुमचे दिवस बरे जातील? नाही, ते नाही सांगू शकत. सगळ्यांचंच आलं तरी सगळं आमच्या परिस्थितीत काही फरक नाही पडणार. काय म्हणजे लोकांची मतच नाही, फ्लॅट व्हायला लागला महाराष्ट्र सुद्धा. आपल्याला भीती वाटायला लागली व्यक्त व्हायची. मला असं वाटतं की आपण एका चांगल्या सजग नागरिकाचं रूपांतर, नागरिकामध्ये आपल्या पुढच्या पिढीचं रूपांतर करायचंय आणि स्वतःला सुद्धा सजग बनवायचंय. तर यासाठी आता सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि संस्थांना बरोबर काम करावं लागणार आहे. आणि रचनात्मक काम करता करता थोडा संघर्ष पण करावा लागणार आहे. कारण संघर्ष जर केला नाही तर तुम्ही किती पण रचनेचं काम करा, त्याचा काही उपयोग होत नाही. ते गळक्या रांजणासारखं आहे. त्या रांजणामध्ये पाणी ओतत राहा, ते खालनं गळत राहतं. आणि म्हणून मी जिथून आलो ते माननीय अण्णाजी हजारे यांचं राळेगण सिद्धी आहे. तुम्ही पाहता की त्यांनी लढाई केल्या, माहितीचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, राईट ऑफ एम्प्लॉयमेंट, लढून लढून मिळालेल्या गोष्टी आहेत त्या भारतीयांना. या कुणी दया म्हणून दिल्या नाहीये. तर त्याला जनसंघर्षाचा रेटा लागतो. सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक नागरिक यांचं एक चांगलं नेटवर्क आपल्याला उभं करावं लागेल. माझी खात्री आहे की परिवर्तन या सगळ्या पुढच्या भविष्यातल्या चळवळीचं एक प्रमुख केंद्र असणार आहे. कारण इथं खूप मोठी चेतना सचिन दादांनी आणि तुम्ही सर्वांनी सर निर्माण केलेली आहे. तुम्ही आम्हाला जो सन्मान, बहुमान दिला तो बोलण्यासारखं बरंच आहे. पण मलाही भालेराव सरांचं ऐकायचंय, तर बोलण्यासारखं बरंच आहे. पण तरी मी थोडं जास्त वेळ घेऊन तुम्हाला एक कॅनव्हास सांगितला की काय कॅनव्हास आहे, काय परिस्थिती आहे. आणि एक चांगला समाज निर्माण करायचा असेल तर तो आकाशातून येणार नाही, दिल्ली मुंबईतून येणार नाही, तो आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सगळे सजग होऊ, हा माझा सांगण्याचा मतितार्थ मी आपल्यापर्यंत ठेवलेला आहे. आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण स्नेहालयाला आणि बऱ्याच सामाजिक संस्था आहेत महाराष्ट्रातल्या, मी एक यादी पाठवून देईन सचिन दादांकडे, त्यांच्याकडून तुम्हाला कळेल. तुम्ही तिथं जा आणि काय काम करतात ते बघा, आणि तिथे जाऊन पाठ ठोकता, तिथे जाऊन संवाद करा. लोकांना कळेल की कोणाला तर कोणीतरी त्यांची दखल घेते, येऊन पाठ थोपटते. अजून जोमाने अशा संस्था काम करतील. पुन्हा एकदा स्नेहालयाचा खूप मोठा गौरव केला आणि आमचा हौसला वाढवला, आमची उमेद वाढवली. म्हणून सगळ्या परिवर्तनच्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो.